मी प्रभा, वय 50 वर्ष. माझं आयुष्य एका साधारण घरात गेलं. माझा नवरा संजय एक बस ड्रायव्हर होता. मला 2 मुली होत्या, सोनिया आणि प्रिया. सोनिया मोठी, प्रिया लहान. संजयशी आज माझं लग्न झालं तेव्हा मी 18 वर्षांची होते. तो चांगला माणूस होता. त्याने माझ्यावर कधी हात उगारला नाही, कधी ओरडला नाही. तो शांतपणे आपलं काम करायचा, पैसे कमवायचा आणि आपलं घर चालवायचा. सोनियाचा जन्म झाला तेव्हा मला खूप आनंद झाला. छोटं गुलाबी बाळ, किती गोड होती ती. मी तिला छातीशी धरून बसायचे, तिला पाहत राहायचे. संजयही खूप खुश होता. प्रभा, आपली मुलगी किती सुंदर आहे असं तो सारखं म्हणायचा. 3 वर्षांनी प्रियाचा जन्म झाला. ती सोनियाहून गोड होती. मोठे मोठे डोळे, गोरी गोरी. सगळे म्हणायचे, प्रभा तुझी मुलगी पुतळ्यासारखी आहे. मी दोघींवरही खूप प्रेम करायचे. सकाळी लवकर उठायचे, त्यांची तयार करायची, शाळेत पाठवायची, मग घरकाम, स्वयंपाक आणि संध्याकाळी त्यांना अभ्यास करायला बसवायचे. संजय रात्री उशिरा यायचा. तो खूप थकलेला असायचा. असं माझं साधारण आयुष्य चालू होतं. असेच काही वर्ष गेली. सोनिया जेव्हा 17 वर्षांची झाली तेव्हा तिचं एका मुलावर प्रेम जडलं. तो आमच्याच गावातला रोहित नावाचा मुलगा होता, चांगल्या घरचा. तिने मला सांगितलं, आई मला रोहित आवडतो. मी चिंतेत पडले. सोनिया तू अजून लहान आहेस. आई मी लहान नाही, मला माझं आयुष्य जगायचं आहे. मी संजयला सांगितलं. तो म्हणाला, प्रभा मुली मोठ्या झाल्यात, त्यांना त्यांचं आयुष्य जगू दे. मला आश्चर्य वाटलं. संजय इतका समजूतदार कधीपासून झाला होता. आम्ही रोहितच्या घरी गेलो. त्यांचं कुटुंबही चांगलं होतं. सगळं ठरलं. सोनियाचं लग्न ठरलं. लग्नाच्या तयारीत मी खूप व्यस्त झाले होते. सोनियासाठी सगळं नवीन हवं होतं. महाग साड्या, दागिने, सगळं काही. आम्ही कर्ज काढलं, पण मुलीचं लग्न चांगलं करायचं होतं. लग्न मोठ्या धूमधडाक्यात झालं. सोनिया खूप सुंदर दिसत होती. रोहितही चांगला मुलगा होता. त्यांनी गावातच एक छोटं घर भाड्याने घेतलं. ते दोघे तिथे राहू लागले. सोनिया आता घरी कमी यायची. महिन्यातून एकदा तरी मला तिची आठवण यायची, पण मी काहीच बोलले नाही. मुली लग्नानंतर नवऱ्याच्या घरी व्यस्त होऊन जातात. प्रिया आता मोठी होत होती. ती शाळेत चांगली होती, हुशार. सगळी तिचं कौतुक करायचे. मला वाटायचं माझी लहान मुलगी किती चांगली आहे. पण एके दिवशी माझ्या आयुष्यात एक अशी गोष्ट घडली जी मी कधी विसरूच शकत नाही. संजय रात्री घरी आला. तो खूप थकलेला दिसत होता. मी त्याला जेवायला घातलं. तो जेवत होता. अचानक त्याचा हात थरथरायला लागला. भाताचा घास मोठ्या प्रयत्नाने तोंडात जात होता. मी विचारलं, काय झालं, तब्येत ठीक नाहीये का? नाही प्रभा, फक्त थकलो आहे. पण मला काहीतरी चुकीचं वाटलं. मी बारकाईने बघितलं. त्याचा हात खरोखरच थरथरत होता. संजय, डॉक्टरांना दाखवायचंय का? प्रभा, काही नाही, फक्त थकवा आहे. पण दुसऱ्या दिवशी देखील तसंच झालं. तिसऱ्या दिवशी त्याला चालताना अडखळत होतं. मी जबरदस्ती त्याला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी तपासलं, काही टेस्ट केल्या. 1 आठवड्यानंतर रिपोर्ट आला. डॉक्टर म्हणाले, संजयला पार्किन्सन्स रोग आहे. मला काही समजलं नाही. म्हणजे त्याच्या शरीराचे स्नायू हळूहळू काम करणं बंद करतील, हातपाय थरथरतील, चालणं अवघड होईल. माझं मन बुडायला लागलं. हे बरं होईल का? नाही, हा रोग बरा होत नाही. औषधांनी थोडा आराम मिळेल, पण हळूहळू वाढतच जाईल. मी संजयला बघितलं. तो शांत बसला होता, काहीच बोलत नव्हता. आम्ही घरी आलो. मी रडू लागले. संजय, आता काय होणार? संजय म्हणाला, काही नाही प्रभा, जे होणार ते बघू. पण तुझी नोकरी, तू बस कसा चालवणार? संजय शांत झाला. त्यालाही हे माहीत होतं की आता तू बस चालवू शकणार नाही. 2 महिन्यांनी संजयने नोकरी सोडली. त्याचे हात आता कंट्रोल होत नव्हते. तो बस चालवू शकत नव्हता. आता घरखर्चाची सगळी जबाबदारी माझ्यावर आली होती. मी काय करू? मला काहीच काम माहीत नव्हतं. मी फक्त घरकाम करायचे. प्रिया मला म्हणाली, आई मी शिक्षण सोडते, कुठेतरी काम बघते. मी म्हणाले, नाही बेटा, तू शिकशील, मी काहीतरी करते. मी गावातल्या लोकांच्या घरी कामाला जायला लागले. भांडी घासायचे, घरं साफ करायचे, कपडे धुवायचे. सकाळी 5 वाजता उठायचे. पहिल्या घरी 6 वाजता जायचे. मग दुसऱ्या घरी, तिसऱ्या घरी, 4 घरात काम करायचे. सगळं आटोपून संध्याकाळी 6 वाजता घरी परतायचे. संजय घरी असायचा. तो काहीच करू शकत नव्हता. हळूहळू त्याची तब्येत बिघडत होती. त्याला चालणंही अवघड होत होतं. प्रिया शाळेतून येऊन घरकाम करायची, स्वयंपाक करायची, बाबांना सांभाळायची.
रात्री अभ्यास करायची. माझी बहाद्दूर मुलगी. सोनियाला मी सगळं सांगितलं. ती म्हणाली, आई, मी काय करू? रोहित काम करतो, पण त्याच्या पगारातून आमचंच चालत नाही. मी समजले, तिलाही आपली समस्या होती. असंच 1 वर्ष गेलं. मी खूप थकले होते. दिवसभर कामं करायची, रात्री घरी परतायची, तेव्हा पाय दुखायचे, डोकं दुखायचे. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा लवकर उठायचं होतं. संजयची तब्येत आता खूप बिघडली होती. त्याला बेडवर पडावं लागलं. मी त्याला सगळं काही करून द्यायचे, जेवण, आंघोळ, सगळं काही. एके दिवशी मी कामावरून परतले, तेव्हा खूप थकले होते. घड्याळात संध्याकाळचे 7 वाजले होते. घरात प्रिया स्वयंपाक करत होती. संजय बेडवर होता. मी त्याला जेवायला, त्यानंतर त्याला औषध दिलं. रात्री 10 वाजले. मी अंथरुणावर पडले. थकलेली असल्यामुळे क्षणात माझे डोळे लागले. पण अचानक प्रिया माझ्याजवळ आली. आई, उठ. मी डोळे धाडकन उघडले. काय झालं? आई, तुला झोपता येणार नाही. मला काही समजलं नाही. काय म्हणतीयस? प्रिया म्हणाली, आई, तुला रात्रभर जागत राहावं लागेल. पण का? कारण बाबांवर लक्ष देण्याची गरज आहे. त्यांना रात्री काही हवं असेल तर? मी म्हणाले, प्रिया, मी खूप थकले आहे. मला झोप हवी आहे. पण आई, बाबांचं काय? मी शांत बसले. खरंच, संजयला रात्री काहीतरी लागलं तर? त्याला पाणी हवं असेल, औषध हवं असेल, बाथरूमला जायचं असेल? मी उठले. ठीक आहे, मी जागते. त्या रात्री मी झोपले नाही. खुर्चीवर बसून राहिले. संजय झोपला होता. प्रिया झोपली होती. फक्त मी जागत होते. रात्री 2 वाजता संजयला पाणी हवं होतं. मी दिलं. 4 वाजता त्याला बाथरूमला जायचं होतं. मी त्याला नेलं. 6 वाजता तो परत झोपला. मला खूप झोप येत होती, पण मी जागत राहिले. सकाळी 5 वाजले. मला पहिल्या घरी 6 वाजता जायचं होतं. मी उठले, अंघोळ केली, तयार झाले, निघून गेले. दिवसभर कामं केली. संध्याकाळी परतले. परत तेच काम, जेवायला घालणं, भांडी धुणं, सगळं साफ करणं. रात्री पुन्हा प्रिया माझ्याजवळ आली. आई, उठ. तुला जागत राहावं लागेल. मी म्हणाले, प्रिया, मी कालही झोपले नाही. आज मला झोप हवी आहे. आई, पण बाबांचं काय? मी रडू लागले. प्रिया, मी खूप थकले आहे. मला झोपू दे. नाही आई, तू झोपू शकत नाहीस. मला समजलं नाही, माझी मुलगी माझ्याशी असं का वागतीये. पण मी परत उठवे. परत खुर्चीवर बसले. परत रात्रभर जागत राहिले. असं 3 दिवस चाललं. मी 3 रात्री झोपले नाही. दिवसा कामं केली, रात्री जागत राहिले. 4थ्या दिवशी मी कामावरून परतले, तेव्हा माझं डोकं फिरत होतं. डोळे लागत होते. मी सरळ चालू शकत नव्हते. मी घरात आले आणि जमिनीवर कोसळले. प्रिया माझ्याजवळ आली. आई, उठ. मी म्हणाले, प्रिया, मला उठता येत नाही. मी खूप थकले. आई, तुला उठावं लागेल. मी रडू लागले. प्रिया, तू माझ्याशी असं का वागतेस? मी तुझी आई आहे. प्रिया शांत होती. मग ती म्हणाली, आई, मी हे मुद्दामून करत आहे. मी तुला दाखवते की तू किती थकलीस. मला काही समजलं नाही. प्रिया म्हणाली, आई, तू रोज किती तास काम करतेस? मी विचार केला. सकाळी 5 वाजता उठते, रात्री 10 वाजता झोपते, म्हणजे 17 तास. आणि त्या 17 तासांत तुला किती वेळ आराम मिळतो? मी विचार केला. कदाचित अर्धा तास जेवताना. आणि तू असं किती दिवस करतेस? 1 वर्ष झालं. प्रिया म्हणाली, आई, तू 1 वर्ष 17 तास काम करतेस, रोज, विसावा नाही. तुला आता हे थांबवावं लागेल, नाहीतर तू आजारी पडशील. मला तिचं म्हणणं समजलं. पण मी म्हणाले, पण प्रिया, मी काय करू? संजयवर लक्ष तर ठेवावं लागेल ना? प्रिया म्हणाली, मला माहिती आई, पण तुझी काळजी कोण घेणार? मी शांत बसले. प्रिया पुढे म्हणाली, आई, मी तुला 3 रात्री झोपू दिलं नाही. एवढ्यात तू कोसळलीस. तू 1 वर्षापासनं रोज 17 तास काम करतेस. तू कधी कोसळणार याची मला भीती वाटते. माझे डोळे भरून आले. आई, तुला आराम हवाय, तुला मदत हवीये. मी म्हणाले, पण मदत कुठून येणार? प्रिया म्हणाली, आई, मी शिक्षण थांबवते. मी काम करते. तू घरी राहून बाबांना बघ. नाही प्रिया, तू शिकशेल. पण आई, अजून किती दिवस तू असं चालवणार? तू मरून जाशील. मी रडू लागले. खरंच, मी किती दिवस असं करू शकणार? प्रियाने माझा हात धरला. आई, मी तुला झोपू दिलं नाही, कारण मला तुला दाखवायचं होतं की तू किती थकलीस. तू रोज स्वतः मरमर कष्ट करते. तू स्वतःची अजिबात काळजी घेत नाहीस. मला समजलं. माझी मुलगी मला नकळत समजावत होती. प्रिया, मला माफ कर. मी समजू शकले नाही. प्रिया म्हणाली, आई, तुला माफी मागायची गरज नाही.
तू आमच्यासाठी खूप करतेस. आता आम्हाला तुझ्यासाठी काहीतरी करायचंय. काय करायचंय? प्रिया म्हणाली. आई, मी सोनियाताईला फोन केलाय. ती उद्या येतेय. दुसऱ्या दिवशी सोनिया आली. तिने सगळी परिस्थिती बघितली. संजयला बघितलं, मला बघितलं, प्रियाला बघितलं. तू म्हणाली, आई, तू खूप कष्ट करतेस, पण आता पुरे झाले. मी विचारलं, काय करायचं? सोनिया म्हणाली, आई, आपण बाबांना ओल्ड एज होममध्ये ठेवायला हवं. मला धक्का बसला. काय म्हणतेस तू? आई, बाबांना व्यवस्थित काळजी हवी आहे. ती तुला देता येत नाहीये. ओल्ड एज होममध्ये चांगली सुविधा आहेत, नर्स आहेत, डॉक्टर आहेत. पण सोनिया, तो माझा नवरा आहे. मी त्याला कसं सोडू? सोनिया म्हणाली, आई, तू त्यांना सोडत नाहीयेस. तू त्यांना चांगली काळजी देतेस. मी रडू लागले. नाही, मी संजयला कुठेही पाठवणार नाही. प्रिया माझ्याजवळ आली. आई, विचार कर, तू किती दिवस असं चालवणार? मी म्हणाले, मी काहीही करते, पण संजयला इथेच ठेवते. पण त्याच क्षणी संजयने बोलायचा प्रयत्न केला. त्याचा आवाज कमकुवत होता. भा. मी त्याच्याजवळ गेले. हो, मी इकडे आहे. संजय मोठ्या कष्टाने म्हणाला. प्रभा, मला ओल्ड एज होम मध्ये न्या. मला विश्वास बसला नाही. संजय, तू काय म्हणतोयस? प्रभा, तू खूप थकलीस. मी तुला मुक्त करू इच्छितो. मी जोरात रडू लागले. नाही संजय, मी तुला कुठेही पाठवणार नाही. पण संजय थांबला नाही. प्रभा, प्लीज, मला तिथे न्या. मी तुझ्यासाठी हे करू इच्छितो. मला काहीच बोलता येत नव्हतं. माझा नवरा स्वतःला माझ्यापासून दूर नेण्यास सांगत होता. सोनिया म्हणाली, आई, बाबा बरोबर म्हणतायत. तुम्हाला दोघांनाही आराम हवाय. मी 3 दिवस विचार केला. खूप रडले, खूप विचार केला. शेवटी मी होकार दिला. आम्ही संजयला एका चांगल्या ओल्ड एज होममध्ये घेऊन गेलो. तिथे सगळी सुविधा होती. नर्स होत्या, डॉक्टर होते, साफसूफ खोल्या होत्या. संजयला एक छानशी खोली मिळाली. त्याला बेडवर ठेवलं. नर्स त्याची काळजी घेत होत्या. मी त्याला म्हणाले, संजय, मी दररोज येते. संजय हळूच हसला. प्रभा, आता तू आराम कर. मी त्याचा हात धरला. माझे डोळे पाणावले. मी घरी परतले. घर खूप रिकामा वाटत होतं. संजय नव्हता, फक्त मी आणि प्रिया. प्रिया म्हणाली, आई, आता तू 4 घरांत काम करू नकोस. 2 घरांत पुरेसं आहे. मी होकार दिला. मी आता 2 घरांत काम करू लागले. दुपारी घरी परतायचे. थोडा आराम करून संजयला भेटायला जायचे. हळूहळू मी सावरू लागले. माझं आरोग्य सुधारू लागलं. चेहरा उजळू लागला. पण मला संजयची खूप आठवण यायची. 2 महिने गेले. एके दिवशी ओल्ड एज होमवरून फोन आला. संजयची तब्येत बिघडलीये. मी धावत गेले. संजय बेडवर होता. तो खूप कमकुवत दिसत होता. डॉक्टर म्हणाले, त्याच्याकडे फार वेळ नाही. माझं हृदय थांबून गेलं. मी संजयच्या शेजारी बसले. त्याचा हात धरला. संजय हळूच बोलला, प्रभा, हो, मी इकडे आहे. प्रभा, तू आनंदी आहेस ना? हो संजय, मी आनंदी आहे. मी तुला खूप त्रास दिला नाही संजय, तू कधीच त्रास दिला नाहीस. संजय हळूच हसला. प्रभा, तू चांगली आहेस. मला माफ कर. तुला काय माफ करायचं? मी तुझ्यावर भार झालो. मी रडू लागले. नाही संजय, तू कधीच भार नाहीस. तू माझा नवरा आहेस. संजय काही क्षण शांत होता. मग तो म्हणाला, प्रभा, प्रिया चांगली मुलगी आहे. तिने तुला वाचवलं. मी होकार दिला. प्रभा, तिचं ऐक. ती बरोबर आहे. हो संजय. आणि प्रभा, माझ्यानंतर तू पुन्हा लग्न कर. मला धक्का बसला. संजय, असं काय म्हणतोस? प्रभा, तू अजून तरुण आहेस. तुला आयुष्य जगायचं आहे. नाही संजय, तू माझा नवरा आहेस. मला दुसरं कोणीही नको. संजय हळूच हसला. मग त्याने डोळे बंद केले. डॉक्टर म्हणाले, तो गेला. माझं जग उजाड झालं. मी संजयच्या छातीवर डोकं ठेवून जोरात रडले. सोनिया आणि प्रिया देखील आल्या. आम्ही तिघेही ढसाढसा रडत होतो. संजयचे अंत्यसंस्कार झालं. आम्ही घरी परतलो. घर आता खूपच रिकामा वाटत होतं. संजय नव्हता,
पण त्याची आठवण सगळीकडे होती. 1 महिना गेला. मी हळूहळू स्वतःला सावरायला लागले, काम करायला लागले, जगायला लागले. पण एके दिवशी प्रिया माझ्याकडे आली. आई, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मी तिच्याकडे बघितलं. प्रिया म्हणाली, आई, मी तुला 3 रात्री झोपू दिलं नाही याचं खरं कारण काय होतं माहीत आहे का? मी विचारलं, काय? प्रिया म्हणाली, आई, तू खूप थकलेली होतीस, पण तुला ते कळत नव्हतं. तू रोज स्वतःला मारत होतीस. मला भीती वाटत होती की तू आजारी पडशील. मी ऐकत राहिले. म्हणून मी ठरवलं की मी तुला दाखवतो की तू किती थकलीस. मी तुला 3 रात्री झोपू दिलं नाही. तू कोसळलीस. मग तुला समजलं की तू किती कष्ट करतेस. माझे डोळे भरून आले. आणि आई, बाबांना ओल्ड एज होममध्ये ठेवणं हे देखील तुझ्यासाठीच होतं. तिथे त्यांना चांगली काळजी मिळत होती आणि तुला आराम मिळत होता. मी प्रियाला मिठीत घेतलं. तू खूप समजूतदार आहेस बेटा. प्रिया म्हणाली, आई, बाबांनी मला सांगितलं होतं. त्यांनी म्हटलं होतं, प्रिया, तुझ्या आईची काळजी घे. ती स्वतःची काळजी घेत नाही. मला आश्चर्य वाटलं. संजयने तुला असं सांगितलं होतं? हो आई, त्यांनी म्हटलं होतं की मी तुझ्याकडे बारकाईने लक्ष द्यायला हवं. तू खूप कष्ट करतेस, तुला आराम हवा आहे. मला समजलं. संजयने आपल्या मुलीला माझी काळजी घ्यायला सांगितलं होतं. प्रिया पुढे म्हणाली, आई, बाबांनी मला आणखी काहीतरी सांगितलं होतं. काय? त्यांनी म्हटलं होतं की मी तुला विश्रांती देऊ शकत नाही, तर तुला ओल्ड एज होममध्ये घेऊन जायला हवं. मला धक्का बसला. काय? हो आई, बाबांना माहीत होतं की त्यांची काळजी घेताना तू स्वतःची काळजी विसरतेस. म्हणून त्यांनी मला सांगितलं की तू थकलीस तर त्यांना ओल्ड एज होममध्ये घेऊन जा. माझं मन भरून आलं. संजयने माझ्यासाठी किती विचार केला होता. आई, बाबांना तुझ्यावर खूप प्रेम होतं. त्यांना तुझं दुःख बघवत नव्हतं. मी रडू लागले. संजय खूप चांगला होता. प्रियाने माझा हात धरला. आई, आणि एक गोष्ट. काय? बाबांनी मला सांगितलं होतं की तू खूप आनंदी असायला हवी. तू हसायला हवी. तू आनंदाने जगायला हवी. मी शांत बसले. आई, बाबा निघून गेले, पण त्यांनी तुला एक संदेश दिलाय. तू आनंदी राहा. मला समजलं. संजय माझ्यासाठी सगळं करून गेला होता. त्या दिवसापासून मी नव्याने जगायला लागले. काम केलं, पैसे कमवले. प्रिया शिकली, तिला चांगली नोकरी मिळाली. आज 10 वर्ष झाली. प्रियाचं लग्न झालं. सोनियालाही 2 मुलं झाली. मी आता आजी झाले आहे. मी अजूनही त्या दिवसाची आठवण घेते, जेव्हा प्रियाने मला झोपू दिलं नाही. तेव्हा मला राग आला होता, पण आता समजतं की तिने माझं भलं केलं. तिने मला दाखवलं की मी किती थकलेली होते. तिने मला वाचवलं. आणि संजय, तो माझ्याबरोबर नाही, पण त्याचं प्रेम माझ्याबरोबर आहे. त्याने माझ्यासाठी स्वतःला माझ्यापासून दूर केलं, कारण त्याला माझी काळजी होती. आज जेव्हा मी मागे वळून बघते, तेव्हा मला समजतं, प्रिया आणि संजय दोघांनीही माझ्यावर खूप प्रेम केलं. त्यांनी मला जगायला शिकवलं. प्रियाने मला झोपू का दिलं नाही? कारण तिला माझी काळजी होती. ती मला वाचवायची होती. आणि आज मी जाणते, खऱ्या प्रेमाला स्वार्थ नसतो. खरं प्रेम तुमच्या भल्यासाठी कठीण निर्णय घेतं, जरी ते दुःखदायक असले तरी. धन्यवाद प्रिया. धन्यवाद संजय. तुम्ही मला खूप काही शिकवलं. तुम्ही मला जगायला शिकवलं. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही ही कथा महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून बघत आहात तेही सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.